तब्बल 30 वर्षानंतर असा योग जुळून येतोय की पुढचे 20 दिवस काही राशींच्या नशिबात जबरदस्त धनवर्षा होणार आहे. ग्रहांची अशी अनोखी जुळवाजुळव होत आहे की 10 राशींना पैसाच पैसा मिळणार आहे. होय, कोण ठरणार आहे त्या लकी राशी? तुमची राशी यात आहे का? चला जाणून घेऊया. मार्च महिना सुरू झालाय. या मार्च महिन्यात शुक्रानं मीन राशीत प्रवेश केल्यानंतर सूर्यही प्रवेश करणार आहे. शुक्र ग्रह 25 मार्च 2026 पर्यंत मीन राशीत असेल. त्यानंतर शुक्र मेष राशीत प्रवेश करणार आहे. शुक्र ग्रहाला आनंद, समृद्धी, प्रेम, सौंदर्य आणि भौतिक सुखसोयीचा ग्रह मानला जातो. तर आत्ताच्या घडीला शनी ग्रह मीन राशीत विराजमान आहे. जून 2027 पर्यंत शनी मीन राशीत असणार आहे. शनी हा कृती, कठोर परिश्रम आणि न्याय याचे प्रतिनिधित्व करतो. जेव्हा हे दोन्ही ग्रह एकत्र येतात तेव्हा कठोर परिश्रमाचं फळ मिळण्याची शक्यता वाढते. शुक्र ग्रहाच्या मीन राशीतील प्रवेशानंतर सुमारे 30 वर्षांनी धनयोग जुळून येत असल्याचं म्हटलं जात आहे. मीन ही शुक्राची उच्च रास आहे. या राशीत शुक्र सर्वोत्तम आणि सर्वोच्च फळ देऊ शकतो असं म्हटलं जात आहे. शनी आणि शुक्राच्या युतीचा अनेक राशींना चांगला लाभ मिळणार आहे. नफा फायदा होऊ शकतो असंही म्हटलं जात आहे. मग या भाग्यवान राशी कोणत्या? तर पहिली भाग्यवान रास आहे मेष रास. मेष राशीला नोकरी किंवा व्यवसायात प्रचंड यश मिळू शकतं. तसेच आर्थिक लाभ देखील मिळू शकतात. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामं पूर्ण होऊ शकतात आणि संपत्ती वाढू शकते. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ सुद्धा घालवू शकता. व्यवसायातही नफा मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर वृषभ रास. या राशीचा स्वामी शुक्र असून मीन राशीत शनीची युती आहे. आर्थिक बळकटी मिळू शकते. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामं पूर्ण होऊ शकतात. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. व्यावसायिकांसाठी नवीन करार आणि फायदेशीर सौदे मिळू शकतात. गुंतवणुकीतून चांगला नफा मिळू शकतो. गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला मात्र नक्की घ्यावा, हे चांगलं राहील. त्यानंतर मिथुन रास. मिथुन राशीच्या व्यक्तींना वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनातील कोणताही गोंधळ दूर होईल आणि स्पष्टता येईल. काही काळापासून नोकरी शोधत असाल त्यांना चांगली बातमी मिळू शकते. सुखसोयी आणि विलासिता वाढू शकेल. मेहनतीच्या परिश्रमाचे फळही मिळू शकेल. त्यानंतर सिंह रास. सिंह राशीच्या आयुष्यात स्थिरता वाढेल. करिअर, कुटुंब, व्यवसायासह अनेक गोष्टींबद्दल सकारात्मकता येऊ शकेल. समस्या दूर होतील. कुटुंबाच्या गरजा पूर्ण करू शकाल. आर्थिक समस्यांवर मात करता येऊ शकेल. आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल. देवावरही विश्वास दृढ होऊ शकेल. त्यानंतर तुळ रास. तुळ राशींच्या व्यक्तींच्या कारकिर्दीला एक नवी दिशा मिळू शकते. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल. नवीन नोकरी शोधणाऱ्यांना सकारात्मक बातम्या मिळू शकतात. या काळात व्यावसायिक भागीदारी फायदेशीर ठरू शकते. जुने वाद मिटू शकतात. आर्थिक परिस्थिती सुधारू शकते.